हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायोड्सबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. म्हणजे डायोड्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतात, डायोड्सचं वर्किंग असं असतं, त्यानंतर डायोड्सचे कोणकोणते टाईप्स असतात, डायोड्सचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स काय काय आहेत, डायोड्सचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्याही एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमचा स्कोर जो आहे तो सुद्धा बूस्ट होणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अ डायोड. ओके, सो आता आपण बघणार आहे की डायोड म्हणजे काय असतं, नेमकं त्याची डेफिनेशन काय असते आणि त्याचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं किंवा आपण ते कशासाठी यूज करतो जनरलमध्ये, हे आपण आता शॉर्टमध्ये बघणार आहे. ओके, तर हा इंट्रोडक्शन असणार आहे. तर डायोड्स आर फॅसिनेटिंग डिव्हायसेस दॅट कंट्रोल द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, म्हणजे डायोड्स हे असे डिव्हायसेस आहेत जे की इलेक्ट्रिकल करंटच्या फ्लोला कंट्रोल करतात. Okay, so a diode consists of two types of materials. First is P type, that is positive, and second is N type, that is negative, which are combined to form a PN junction. ओके, सो एखाद्या डायोडमध्ये दोन टाईप्स ऑफ मटेरियल्स असतात. पहिला म्हणजे पी टाईप जे की पॉझिटिव्ह असतं आणि दुसरा म्हणजे एन टाईप जे की निगेटिव्ह असतं. आणि हे दोन्ही मटेरियल्स म्हणजे पी टाईप आणि एन टाईप हे कंबाईन होऊन पी एन जंक्शन फॉर्म होतं. ओके, त्यानंतर डायोड्स वर्क बाय controlling the flow of electric current through a PN junction, allowing current to flow in only one direction but blocking it in the other. Okay, so डायोड्सचं वर्किंग प्रिन्सिपल असं आहे की ते पी एन जंक्शनमधून फ्लो होणाऱ्या इलेक्ट्रिकल करंटच्या फ्लोला कंट्रोल करतात आणि त्याच्यामुळे ते करंटला फक्त एकाच डायरेक्शनमधून अलाव करतात आणि दुसऱ्या डायरेक्शनमधून फ्लो होणाऱ्या करंटला ते अपोज करतात किंवा ब्लॉक करतात आणि अलाव करत नाहीत. यानंतर आपण बघणार आहे हाऊ डायोड्स वर्क. ओके, सो आता आपण बघणार आहे की डायोड्स कसे वर्क करतात, त्याचं काय वर्किंग प्रिन्सिपल आहे ते आता आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, सो हिअर्स अ सिम्प्लिफाईड एक्सप्लेनेशन ऑफ हाऊ डायोड्स वर्क. ओके, सो डायोड्स कसे वर्क करतात हे दिले खाली बघा. पहिला आहे पी एन जंक्शन. द पी टाईप मटेरियल हॅज अन एक्सेस ऑफ होल्स that is positive charge carriers, while the n type material has an excess of electrons that is negative charge carriers. ओके, सो पी एन जंक्शनमध्ये पी टाईप मटेरियल जे आहे आणि एन टाईप मटेरियल जे आहे तर त्यातल्या पी टाईप मटेरियलमध्ये एक्सेस ऑफ होल्स असतात जे की पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स असतात आणि एन टाईप मटेरियलमध्ये एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात जे की निगेटिव्ह चार्ज कॅरियर्स असतात. ओके, तर हे सगळं पी एन जंक्शनमधलं. त्यानंतर नेक्स्ट आहे डिप्लिशन रिजन. वेन द पी टाईप अँड एन टाईप मटेरियल्स आर जॉईंड then the holes and electrons combine creating a depletion region around the junction. ओके, सो जेव्हा पी टाईप आणि एन टाईप मटेरियल्स हे जॉईन होतात त्यावेळेला त्या दोन्हीतले पण म्हणजे पी टाईप आणि एन टाईपमधले होल्स आणि इलेक्ट्रॉन्स हे पण कंबाईन होतात आणि त्याच्यामुळे जो काही पी एन जंक्शन फॉर्म होणार आहे त्याच्या भोवती डिप्लिशन रिजन ही तयार होते. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे फॉरवर्ड बायस. वेन अ पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द पी टाईप मटेरियल अँड अ नेगेटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द एन टाईप मटेरियल देन द डिप्लिशन रिजन नॅरोज अलाविंग करंट टू फ्लो. ओके, सो जेव्हा आपण पी टाईप मटेरियलला पॉझिटिव्ह व्होल्टेज देतो आणि एन टाईप मटेरियलला नेगेटिव्ह व्होल्टेज येतो त्यावेळेला डिप्लिशन रिजन ही नॅरो होते किंवा कमी होते, मग त्याच्यामुळे करंट हा तिथून फ्लो होऊ शकते. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे रिव्हर्स बायस. वेन अ नेगेटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द पी टाईप मटेरियल अँड अ पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाइड टू द एन टाईप मटेरियल देन द डिप्लिशन रिजन वायडन्स ब्लॉकिंग द करंट टू फ्लो. ओके, म्हणजे जेव्हा आपण पी टाईप मटेरियलला नेगेटिव्ह व्होल्टेज येतो आणि एन टाईप मटेरियलला पॉझिटिव्ह व्होल्टेज येतो त्यावेळेला डिप्लिशन रिजन ही वायडन होते किंवा जास्त होते, मग त्याच्यामुळे करंट फ्लो हा तिथं ब्लॉक होतो किंवा तिथून करंट हा फ्लो होऊ शकत नाही. यानंतर आपण बघणार आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड्स. ओके, सो डायोड्सचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण आता बघणार आहे.
ओके, सो पहिला आहे युनिडायरेक्शनल करंट फ्लो. डायोड्स अलाव द करंट टू फ्लो इन ओनली वन डायरेक्शन बट ब्लॉक इट इन द अदर. ओके, सो डायोडची मेन कॅरेक्टरिस्टिक ही आहे की डायोड्स हे करंटला फक्त एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो होऊ देतात, म्हणजेच युनिडायरेक्शनल करंट असतं त्याच्यात, आणि दुसऱ्या डायरेक्शनमधून फ्लो होणाऱ्या करंटला ते ब्लॉक करतात किंवा अलाव करत नाहीत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे थ्रेशहोल्ड व्होल्टेज. डायोड्स रिक्वायर अ मिनिमम व्होल्टेज विच इज टिपिकली अराउंड 0.7 volt फॉर सिलिकॉन डायोड्स टू कंडक्ट द करंट. ओके, सो डायोड्समध्ये मिनिमम व्होल्टेज किंवा ज्यालाच आपण थ्रेशहोल्ड व्होल्टेज VTH असं म्हणतो, तर त्याची व्हॅल्यू ही जनरली टिपिकली 0.7 volt एवढी असते सिलिकॉन डायोडसाठी, आणि तेवढ्याने ते कंडक्ट करू शकतं करंटला. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रेकडाऊन व्होल्टेज. डायोड्स कॅन विस्टँड अ मॅक्झिमम व्होल्टेज बिफोर ब्रेकिंग डाऊन अँड अलाविंग करंट टू फ्लो इन द रिव्हर्स डायरेक्शन. ओके, सो डायोड्स हे जेवढ्या मॅक्झिमम व्होल्टेजला विस्टँड करू शकतात त्यालाच आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज असं सुद्धा म्हणतो. ब्रेकडाऊन व्हायच्या आधीचं व्होल्टेज असतं ते, आणि त्याच्यामुळे करंट हे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये फ्लो होऊ लागतं. ओके, यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ डायोड्स. ओके, सो डायोड्सचे कोणकोणते टाईप्स आहेत किंवा कोणकोणत्या टाईपचे डायोड्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, सो पहिला आहे रेक्टिफायर डायोड्स. रेक्टिफायर डायोड्स आर यूज फॉर कन्वर्टिंग AC टू DC. ओके, सो रेक्टिफायर डायोड्स हे आपण ACला DCमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज करतो. मग AC हे बाय डायरेक्शनल करंट असतं आणि DC हे युनिडायरेक्शनल करंट असतं. ओके, सो बाय डायरेक्शनल करंटला युनिडायरेक्शनल करंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण रेक्टिफायर डायोड्स हे यूज करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे झिनर डायोड्स. झिनर डायोड्स आर यूज फॉर व्होल्टेज रेग्युलेशन. ओके, सो झिनर डायोड्स आपण व्होल्टेज रेग्युलेशन करण्यासाठी किंवा व्होल्टेजला कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यातले फ्लक्च्युएशन्स हे रिड्यूस करण्यासाठी यूज करतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे शुटकी डायोड्स. शुटकी डायोड्स आर यूज फॉर हाय स्पीड स्विचिंग ॲप्लिकेशन्स. ओके, सो शुटकी डायोड्स हे आपण हाय स्पीड स्विचिंग ॲप्लिकेशनसाठी यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे लाईट एमिटिंग डायोड्स किंवा ज्यालाच आपण LEDs असं म्हणतो. तर LEDs आर यूज फॉर एमिटिंग लाईट. ओके, सो LEDs किंवा लाईट एमिटिंग डायोड्स हे आपण लाईट एमिट करण्यासाठी यूज करतो. तर हे आहेत डायोड्सचे टाईप्स, जे की आपण आता डिटेलमध्ये स्टडी केलं, ते कुठे कुठे यूज करतो ते आपण बघितलं. ओके, सो आता आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड्स बघणार आहे, म्हणजे डायोड्सला आपण कुठे कुठे यूज करतो, त्याचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, तर पहिला आहे पॉवर सप्लाईज. डायोड्स आर यूज फॉर द रेक्टिफिकेशन अँड व्होल्टेज रेग्युलेशन. ओके, तर रेक्टिफिकेशन म्हणजे ACला DCमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे रेक्टिफिकेशन. ओके, म्हणजेच बाय डायरेक्शनल करंटला युनिडायरेक्शनल करंटमध्ये कन्वर्ट करणं हे रेक्टिफिकेशन असतं. आणि व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे व्होल्टेजला कंट्रोल करणं किंवा व्होल्टेजमध्ये होणारे फ्लक्च्युएशन्स रिड्यूस करणं म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स. डायोड्स आर यूज फॉर सिग्नल प्रोसेसिंग अँड प्रोटेक्शन. ओके, तर डायोड्स हे आपण सिग्नल प्रोसेसिंग अँड प्रोटेक्शनसाठी यूज करतो इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे डायोड्स आर यूज इन ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल सिस्टम्स. ओके, तर डायोड्स हे आपण ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल सिस्टम्समध्ये यूज करतो, जिथे की जास्त मुवमेंट अशा ठिकाणी आपण ते यूज करतो. ओके, तर हे आहेत डायोड्सचे ॲप्लिकेशन्स. ओके, जे आपण आता डिटेलमध्ये स्टडी केलं. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायोड्सबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.